नमस्कार। आज आम्ही सकाळी आता घरातून आंबोलीच्या घरातून निघालोय। सर्वप्रथम आमचा स्टॉप असेल दानोलीला, सद्गुरू साटम महाराज आश्रम। त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत मानगावला, सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांचं जन्मस्थान पाहिला आणि तिथून रात्री जाणार आहोत पावसला। पावस स्वामी स्वरूपानंद यांची समाधी आहे आणि ते पावसचे सद्गुरू आहेत, तर त्यांचं दर्शन करायला रात्री जाणार आहोत आणि तिथेच हॉल्ट करणार आहोत। चला तर मग माझ्याबरोबर प्रवास करायला। टेंबेस्वामी महाराजांचं जन्मस्थळ चं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इथे महाप्रसाद आम्ही घेतला दुपारी आणि आता निघालोय पावसला स्वामी स्वरूपानंद यांची समाधि पाहेला। मानगांव से निकले हम लोग, अभी गोवा मुंबई हाईवे पकड़ा है हमने और ये कुडाल है, कुडाल तक पहुंच गए। कुडाल के बाद कनकौली, कनकौली के बाद तड़ेरे, ऐसा करते हम लोग टुवर्ड्स रत्नागिरी जा रहे हैं। कनकौली है, कनकौली। इथून पावस 2 तास, 106 किलोमीटर आहे इथून पावस आणि अनदर 2 hours फ्रॉम हियर। तर कणकवली नंतर तळेरे, ये तळेरे है कणकवली के बाद, और अभी इसका नेक्स्ट स्टेशन आएगा राजापुर, जो यहाँ से 33 किलोमीटर तय है। ये गोवा मुंबई कोंकण हाईवे है। आहे आणि इथून राजापूर 19 किलोमीटर। गोवा मुंबई हाईवे है, ये आएगा राजापुर और उसके बाद लांजा। स्टीप स्लोप है ना, इसको उतर के फिर चढ़ना है। पूरा हिल नीचे उतर रहे हैं और नीचे उतर के फिर वापस चढ़ेंगे। इसके लिए स्पीडोमीटर भी लगा है, ये सामने हिल दिख रहा है ना, उधर जाना है। राजापुर आ गया है और इसके आगे रहेगा लांजा, लेकिन हम लांजा नहीं जा रहे, हम वहाँ से लेफ्ट लेंगे कोस्टल रोड पे पावस जाने के लिए।
जवळपास 20 किलोमीटरवर आहे. मी इथे चहा प्यायला मध्ये थांबलाय. सुंदर परिसर आहे. निसर्गरम्य कोकण. इथे एक मुलगा फिशिंग करताना दिसत आहे. थोड्याच वेळात त्याने पटापट बरेच मासे नदीतून फिशिंग करून काढले. ये हमारा ऐरावत है और अभी हमारे अंबारी को हम मिस कर रहे हैं. पुढचा गेट बघ. स्वरूपानंद भक्त निवास. आज जायला आहे आहेत ना गाड्या उभ्या आहेत. आता आम्ही स्वरूपानंद यांचं भक्त निवास तेथे पोचलेलो आहे पावसला. नमस्कार, सुप्रभात. मी पावसमध्ये सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधीचं दर्शन करायला निघालेलो आहे. 15 डिसेंबर 1903 रोजी श्री स्वामींचा तथा श्री रामचंद्र विष्णू गोडबोले यांचा जन्म झाला. पहिली 18 वर्ष शालेय शिक्षण घेऊन मुंबईला आयन एज्युकेशन सोसायटीमधून मॅट्रिक उत्तम पास झाले. 1921 साली महात्मा गांधींच्या घोषणेप्रमाणे कॉलेज शिक्षण सोडून स्वावलंबन, राष्ट्रीय शिक्षण, सुतक कताई, स्वदेशी वस्तूंचा अंगीकार या महात्मा गांधींच्या चतुर्सूत्राला अनुसरून पावस येथे 1922 ते 1927 या काळात राष्ट्रीय कार्यशाळा सुरू केली. तेथील मुलांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिले. त्यानंतर शाळेतील मुलांना घेऊन कॉलेज शिक्षणाकरता ते पुण्यात गेले. सन 1922 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी सद्गुरू गणेशनाथ तथा श्री बाबा महाराज वैद्य पुणे यांच्याकडून सांप्रदायिक सोहम साधना घेतली व अहोरात्र साधना करण्यात ते मग्न राहिले. पुढे कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच त्यांची साधना पूर्णत्वास गेली. त्यानंतर स्वामी स्वरूपानंद नाव संप्रदायातील एक अलौकिक राजयोगी म्हणून ओळखले जाऊ लागले. पावस तेथे आल्यानंतर एके दिवशी मृत्यू पावलो आम्ही असे स्वामींनी सांगितले. म्हणजे रामचंद्र विष्णू गोडबोले म्हणून त्यांचे जीवन संपले आणि आता स्वरूपानंद म्हणून त्यांच्या 1934 आषाढी नवमीला पुनर्जन्म झाला. आपल्या इस्टेटीतला हिस्सा आपल्या बंधूंना कायदेशीर दिला व त्यानंतर स्वामींनी देसाई यांच्या अनंत निवास वास्तूमध्ये सन 1934 ते 1974 पर्यंत 40 वर्षे वास्तव्य केले. आजकालचे नहोच आम्ही, माऊलीनेच आम्हाला इथे पाठवले. दिले काम तिच्याच कृपेने पूर्ण झाले. आता आम्हाला कोठे नाही जायचे, येथेच आनंदात राहायचे असे स्वामीने सांगितले. 15 ऑगस्ट 1974 साली स्वामीजी अनंत निवासस्थानी समाधिस्थ झाले. स्वामीजींनी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यांचा देह पद्मासनात घालून भूगर्भात ठेवण्यात आला. ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे तेथे सुंदर आणि भव्य मंदिर स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ या संस्थेने उभारलेले आहे. स्वामी स्वरूपानंदांचं हे जन्मघर आहे.
जुनं रत्नागिरीतलं. खाली शेणाने सारवलेली जमीन आहे, त्या काळात असंच असायचं. मी सकाळी 5 वाजता या मंदिरात आलो होतो. 5 ते 5:30 ध्यान केलं, 5:30ला काकडा आरती केली आणि आता हा सकाळचा सुंदर परिसर आणि भक्तिमय वातावरण. चला इथे चहा पिऊन जाऊ. ओम राम कृष्ण हरी. तो खिचडी. श्री स्वामींच्या गुरुपरंपरेची आध्यात्मिक बैठक ही जीवनापासून अगर कर्तव्य कर्मापासून पराडमुख होण्याची नाही. प्रत्येकाने आपल्या मूळच्या सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव ठेवून सोहम भावाने सर्व प्राप्त कर्तव्य उत्साहाने अनासक्त बुद्धीने ईशपूजन भावनेने करावीत असा स्वामींचा उपदेश आहे. ओम राम कृष्ण हरी. इथे पण स्वरूप सावलीमध्ये राहायची व्यवस्था आहे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिराकडे पोचलेलो आहे. इथे वरती पार्किंग आहे, कार पार्किंगची, आणि इथून आतमध्ये मंदिरामध्ये जाण्याचा मार्ग आहे. पार्किंग एरिया, सुंदरसं पावसगाव, आणि हा परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावसचा परिसर आहे. हे समाधी मंदिराचं प्रवेशद्वार आहे. सुंदर परिसर मंदिराचा. पूज्य स्वामीजींची एक पद्धत होती. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला ते समोर बसवून ज्ञानेश्वरीचे एक पान वाचायला लावत. त्या वाचनातून त्याला आपल्या मनातील सर्व लौकिक आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे आपसूक मिळत. या माऊलींचा प्रताप माना, नाहीतर पूज्य स्वामीजींचा प्रसाद. आता समाधी मंदिरात आले असताना आपणही हा अनुभव घेऊ शकता. निर्धारित स्थानी बसून समोर ठेवलेल्या ज्ञानेश्वरी किंवा अभंग ज्ञानेश्वरीच्या पोथीचे आपसूक उघडाल ते एक पान शांत चित्ताने वाचा आणि या स्थानाचा पवित्र संस्काराचा विचाररूपी प्रसाद मनात धारण करून पुढची वाटचाल करा. ओम राम कृष्ण हरी. आम्ही ज्या भक्त निवासामध्ये थांबलोय ती भक्त निवास धर्मशाळा तिकडे आहे. पावस हे गाव सुंदरशा एका खोऱ्यात वसलेलं आहे. एकदम निसर्गरम्य असं गाव आहे. ईश्वर अनंत रूपे अनंत वेशे कसा नटलाय तो पहा. या निसर्गातून ईश्वराचं प्रगतीकरण आहे. सुंदर असा
परिसर पावसचा. स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीचं दर्शन घेऊन मी आता पुन्हा भक्त निवासात चाललोय. पण एकदम सुंदर असा हा परिसर आहे. पक्ष्यांचा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? ही एक कोकणातली नदी. हा मे महिना चालू आहे, कडक उन्हाळा आहे म्हणून ही नदी आटलेली आहे. अन्यथा पावसामध्ये तर एवढा पाऊस पडतो कोकणात की सगळीकडे पाणीच पाणी असतं. असं हे तळ कोकण. तिथे फणसाच्या झाडाला बघा, फणस किती लागलेले आहेत. हे घ्या जॅकफ्रूट, फणसच फणस. आम्ही आता पावसहून निघालोय मुंबईला जायला. वाजलेले आहेत सकाळचे 8:30. आता तिथून जाणार रत्नागिरी आणि रत्नागिरीहून गोवा मुंबई हायवे पकडून मुंबईला. रत्नागिरी आहे. आता आम्ही चिपळूणला परशुराम घाटात पोचलोय. हा परशुराम घाटाचा व्ह्यू आहे. सकाळी 8 वाजता आम्ही पावसवरून निघालो आणि आता 10:30 झालेले आहेत. परशुराम घाट चिपळूण मध्ये आलोय. अगस्ती नदी आहे. मागे याच नदीला पूर आला होता आणि चिपळूण पाण्याखाली गेलं होतं. चला मग आता आपण आपल्या प्रवासात पुढे जाऊया. मुंबई महामार्ग गोवा, मुंबई गोवा महामार्ग यावरून आम्ही आता राईट घेतलेला आहे एक्सप्रेस वेवर जाण्यासाठी मागाटणे इथून. आणि आता पाली मार्गे आम्ही चाललोय एक्सप्रेस वेला. आता 3:30 झालेले आहेत. अजूनही 3 तास दाखवते. जवळजवळ 6:30 वाजता वगैरे मुंबईत पोचायचा चान्सेस आहेत. आणि
सकाळी 8 वाजता पावसहून निघालो होतो आणि आता पाली येते आहोत. हे बल्लाळेश्वर देवस्थान अष्टविनायक पैकी एक गणपति पाली येते. अभी हम लोग खोपोली पहुंच चुके हैं. हेवी बारिश, हेवी रेनिंग. मॉर्निंग को 8 बजे पावर से चालू किया था. फिर गोवा मुंबई कोंकण हाईवे से हम लोग नागोटने तक आए और वहाँ से पाली मार्ग लेके अभी एक्सप्रेसवे ज्वाइन किया. अभी खोपोली में है. यहाँ से अभी भी मुंबई 2.5 घंटे का डिस्टेंस दिखा रहा है. एक्सप्रेस वे पे धुआंधार बारिश हो रही है. वी आर अप्रोचिंग पनवेल. पनवेल पहुँच रहे हैं कुछ देर में. मुंबई के प्रवेश द्वार पे बहुत बारिश. मुंबई में बारिश दिख रही है. पनवेल आ चुके हैं. एक्सप्रेसवे यहाँ एंड हो रहा है और यहाँ से मुंबई का बॉर्डर स्टार्ट हो जाता है. चलो अभी सीधा हम लोग घर पे पहुँचने के बाद मिलते हैं.